असू आता आता आपण नको ना चिडूया एकमेकांवर. सगळेच माझ्यावर चिडलेत, आता तूही चिड, तेवढंच बाकी राहिलंय. अच्छा बाबा सॉरी. गरज नाहीये त्याची. अहो मी चुकले. मला काम आहे उर्मी. मला पण काम आहे. स्टॉप इट. तेच म्हणते मी. स्टॉप इट. काय या हसण्याचा अर्थ काय? मला तुमच्याकडे काम आहे. अगं अरे दार तरी बंद करू की नको? काय कुठे काय? मग असं का बघतोयस? माझ्या बायकोकडे पाहतोय मी. असं जा ना, असं नको बघू. अरे तुला त्रास होते तर तू नको बघूस. अरे बघितलं नाही तरी जाणवतं ना मला. त्याला आता मी काहीच करू शकत नाही. काम आहे ना तुला, मग काम कर. एकतर माझं मन तू डायव्हर्ट केलंयस. चल उठ वाचू, उठ आणि आता कामाला चल. तुझ्या की माझ्या? असं पुरे आता वेड्यासारखं नको वागू. वेड्यासारखं? वेडा झालोय मी माझ्या बायकोसाठी. वेडा झालोय. देवा मला वाचव. वेडा झालोय मी माझ्या बायकोसाठी. वेडा 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 वेडा. देवा मला माझ्या बायकोपासून वाचव. वेडा झालोय. वेडा. कुठे जाशील? कुठे जाशील? हॅलो हॅलो उर्मी. हा बोल बाबा. अगं काळजी वाटत होती ग मला तुझी. काळजी का रे? उर्मी काय झालं ग बाळा? सगळं ठीक आहे ना? मी एकदम मज्जेत. तू स्वयंपाक केलास आज? स्वयंपाक मी का म्हणजे असं का वाटलं असेल तुला? काही नाही ग, सहजच माझ्या मनात आलं म्हणून मी विचारलं. बरं ऐक ना बाबा, मी तुला नंतर करू का जरा फोन? का? अरे काही नाही, ते वासू पडला. पडला? पडला म्हणजे धडपडला रे. चल मी नंतर करते तुला फोन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?